आवड असली की सवड निघतेच असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही बरं का. आता ह्या गोष्टीची मला आवड निर्माण झाली आहे, तर मला कितीही मी बिझी असले तरी मला ह्याच्यातून वेळ मिळतोच आणि मी ही गोष्ट करतेच. संध्याकाळ झाली, दिवा लावला आणि प्रसन्न जे काही असं धूप अगरबत्ती लावलं प्रसन्न वाटतं ना, खूपच छान वाटतं. आज कोथिंबीरच्या वडीचा बेत होता, तर मस्तपैकी कोथिंबीर कट करून घेतली, त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकली. माझ्याकडे हिरवी मिरची नव्हती, म्हणजे त्या लाल झाल्या होत्या म्हणून मी लालच टाकली आणि छानपैकी मिक्स करून घेतलं. आणि त्यामध्ये 1 वाटी मी बेसन पीठ टाकलं, 2 चमचे मी तांदळाचं पीठ टाकलं, ज्याने एकदम असं खरपूस होतात, खूप छान कुरुम कुरुम लागतात. आणि ते मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी हळद, 1 चमचा लाल तिखट टाकलं आणि धना पावडर टाकली. लाल तिखट मी तुमच्या आवडीनुसार टाका, आम्हाला तिखट आवडतं म्हणून आम्ही तिखट जास्त टाकतो. आणि नंतर मी थोडेसे जिरे टाकले त्याच्यामध्ये क्रंचीनेस येण्यासाठी, मीठ चवीनुसार आणि सफेद तीळ टाकले मी त्याच्यामध्ये. आता थंडीचे दिवस पण आहेत तर तीळ चांगलं लागतं त्याच्यामध्ये. आणि तेल टाकलं मी बाइंडिंगसाठी, कारण आपल्याला पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे त्यामध्ये. आणि हळूहळू सगळं मिक्स करून घेतलं, थोडं थोडं काहीतरी 2 ते 3 चमचे पाणी मला लागलं असेल फक्त. आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी पुन्हा सफेद तीळ टाकले होते, पसरवून घेतले आणि त्याच्यावर हे सगळं असं थापून घेतलं आहे, तेलाचा हात लावून लावून व्यवस्थित समान बाजूने सगळं थापून घेतलं. आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं मी थोडा वेळ, आणि त्यामध्ये मी ही प्लेट ठेवून दिली आणि वरतून झाकण लावलं आहे. मला सफेद तीळ खूप जास्त आवडतात म्हणून मी ते वरतून पण पुन्हा ठेवले. आणि 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता, खूप छान झालेलं आहे, शिजलेलं आहे मुळात. म्हणजे बाजूने तुम्ही बघा असे कडा सुटलेल्या आहेत ताटाच्या. आणि नंतर तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कापून घ्या. मी तर शंकरपाळ्यासारखे कापून घेतलेत. आणि म्हणजे दिसायला जेव्हा इतक्या छान दिसतात ना शेप त्यांचा, की मग खायला पण खूप मजा येते. आणि मी गरम तेलामध्ये तळून घेतल्या डायरेक्ट, शालो फ्राय नाही केले, डीप फ्राय केले, कारण ती व्हिडिओ स्किप झाली होती, मोबाईल देवकडे होता म्हणून. आणि बघा इतक्या छान कुरुम कुरुम झालेल्या आहेत ना, की तुम्हाला त्याचा आवाजसुद्धा येईल. आणि कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. बाय.